मुझ में सफर आधी नाच होगा क्योंकि शुरू हो गया है हमारा तो राइड सांस में गुजरती रहे। तर गाईज आता आमच्यातली एकाची गाडी अडवली. तू मेरा आता बघूया काय विषय. तेरे बिना दो जिस्म का एक है, ना होना कभी तू जुदा, तेरी मेरी कहानी है बारिशों का पानी. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एका ब्रँड न्यू व्लॉग मध्ये. तर विषय कसा आहे, दररोज आपण कॉलेजला जातो, सगळं करतो, तर पोरं कंटाळा येतात. म्हणून आज जरा प्लॅन झाला आहे बाहेर जायचा. तर मग आता चाललोय कास पठारला सगळ्या आपल्या पोरांसोबत. तर हा एकदम असा फुल ट्रॅव्हल व्लॉग राहणार आहे, फुल एन्जॉयमेंट राहणार आहे, एकदम रॉ व्लॉग राहणार आहे. तर हर्ष आहे, आद्या आहे, संग्राम आहे, ओमकार, आर्यन, शिवम, सगळे आम्ही आहोत. टेररिस्ट. चला, अर्धी पोरं येतात म्हणून आम्ही एका स्पॉटवरती थांबलोय. हे असं हा एक असा स्पॉट आहे, तिथे असं थांबलोय. बाकीची पोरं येतात, बाकीची पोरं आलं की मग निघणार. चला, स्पॉटवरून निघालोय आता. आता फुल ट्रॅव्हल. गाडी कुणीतरी अरे तो कापूस नाकात घाल, कानात नको घालूस, तो कापूस नाकात घाल. तर गाईज आता सगळी पोरं एकत्र झालेत. नाही माहिती मला. आता सगळी मित्र एकत्र झालेत, आता सगळे सोबत सोबत जाऊया. एक प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, आता पाऊस पडायला लागलाय खूप जोरात आणि फुल भिजणार होत आता आम्ही. आता भिजत भिजतच जो काय आहे तो प्रवास कंटिन्यू करायला लागणार आहे असं वाटायला लागले गाईज. फुल फुल पाऊस पडायला लागला. बाईक आणि स्कूटीचा हा एक फायदा आहे, आपल्याला टोल वगैरे काही भरायला लागत नाही. आरामात एक साईडने निघून जाऊ शकतोय आपण. बाय बाय टोल. निकाले चला इथे जायला. आधी शिवाय देऊ नका, शिवाय काय देऊ नका, अपशब्द बोलू नका. अजून पाऊस आहे काहीतरी आणायला पाहिजे होतं. इसको हम लोग डायरेक्ट लेके आए, डायरेक्ट जबरदस्ती उठा के लाया है मेरे को, बट मजा आ रहा है. तर गाईज आता एका स्पॉटवरती थांबलेलो. तर तुम्ही लोकेशन बघू शकता मस्त हिलवरती. हे असं लोकेशन फुल धुका झालेलं आहे पावसाच्या वातावरणामुळे. पण काय आता करू शकत नाही, भिजत भिजत जायला लागतंय. पण तुम्ही एकदा व्ह्यू बघा, मस्त व्ह्यू आहे रे. असे व्ह्यू पाहिजेत. गाईस 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 व्ह्यू बघा आणि रस्ते बघा मस्त रे, एकदम चिल में दिल मेरे पॉपॉ. आणि इथे चाललेलं आहे फोटो सेशन. तर गाईज आता आमच्यातली एकाची गाडी अडवले. आता बघूया काय विषय होतोय. 100 रुपये देऊन बघूया आता काय सोडतायत नाही सोडतायत, काय होतंय. थांबवले तर खरं, फटाडीला नाही थांबवलं. हा सायलेन्सरला नाही थांबवलं. लायसन्स चेक कर.
थांबवले, आता बघूया काय होतंय. आता काय झालं, आता आमच्या मित्राची यांची गाडी अडवली. बघूया आता काय होतंय. जर का आता सोडलं तर बरं आहे, नाहीतर पुन्हा जायला उशीर होणार आहे. मी कुठं काय करतोय, मी माझं घरी करतोय. चला ते बघू शकताय तुम्ही, सगळ्यांना काय नाद येतंय. बघूया आता. गाईज सोडले सातारा पोलीस. हॅट्स ऑफ भाई, चांगली पोलीस आहे. उगाच हॅरॅस रेटिंग देतो आम्ही, 5 स्टार रेटिंग भाई. उगाच हॅरॅस करत नाही, काय नाही. जे ट्रिपल सीट होते त्यांना अडवलं, त्यांची चुकी होती म्हणा, आमची काय चुकी नाही, काय नाही. मॅनेज केलं. सोडलं. चांगली पोलीस, अशी पोलीस ऑल ओव्हर इंडिया पाहिजे. गाईज बघा ना, म्हणजे काय धोका आहे, काय वातावरण आहे. आत्ता आपण कुठे होतो, फुल उन्हात हायवेला, आणि आता तुम्ही बघू शकता फुल धुकं झालेलं आहे वातावरण. काहीच दिसत नाही, फुल धुकं. गाड्यांच्या प्रत्येकाने लाईट अशा धुक्यामध्ये तर चालू ठेवणं चांगलं, नाहीतर ऍक्सिडेंट होणं पक्का आहे. मग काय रे. पर कल जो एक नया सफर आज यहाँ कल किधर भटक रहा मैं दर बदर मैं बहता जैसे एक लहर. आणि जे वातावरण, थंडीचं वातावरण जे होतं ना, त्यात खूप प्रॉब्लेम होतो मग पुन्हा. आणि मग असं कपल सुद्धा स्पॉट होतं एखादं. फुल एकदम असं एकदम फुल चिटपट बसले तिला. ते बोलते आय नीड मोर हॉटनेस, आय नीड मोर हीट. आईच्या गावात काही कसले स्पॉट झाले. जर का त्यांच्या घरी जर का माहित नसणार की ते कपल आहे, आणि जर का चुकून माझा ब्लॉग कधी व्हायरल झाला, त्यांच्यापर्यंत पोहोचला, मग त्यांचे बांबू गाड्या वगैरे मस्तपैकी थांबून शूट वगैरे चाललेलं आहे बघा. पण एकदम टॉप पे येतो गाईस. थांबायचे खाली किताब के जैसा ये सफर कैसा ये सवाल है जाना कहाँ ले जाए जहाँ. आता बघापासून आपण कुठेतरी दुःखात चाललेलो, आता कुठेतरी जाऊन जरा क्लिअर झालं. आता जरा रस्ता दिसतोय, से वो गली चालवत आहे, कुठे ग्रीनरी आहे, काय आहे त्यांच्या रंगात. बाई मग सुखी दिसत होता का, जिंदगी लोक झालेलं, समोरचं काही दिसत नव्हतं. अजून पुढे पण धुकं आहेच तसं, नाही असं नाही, पण त्यातल्या त्यात आता जरा बरं आहे. दिसतं तरी किमान समोरचं दिसतंय, त्यापासून समोरचं काही दिसत नव्हतं. हे बघा जसं की इथे कपल स्पॉटेड आहे. काही तसं दिसते तेवढं वाईट आहे ना तो काय. इकडे सगळे खाली खाली उरले, आणि आपण फुल वरती ढगांच्या वरती, आम्ही ढगांच्या आत आहे सध्या. ढगांच्या वरती नाही, बघायची चुकलं, ढगांच्या आत आहे आम्ही. ढगांच्या वरती नाही, ढगांच्या वरती क्लिअरच असतं. ढगांच्या आत आहे आम्ही सध्या. स्वर्ग म्हणतात तो आज येड्या. इकडे एका माणसाला पाचेजी हे पण भेटले, अप्सरा पण भेटले स्वर्गातली, ते त्याच्यासोबत चिपकून चालले. ओ माय गॉड बेबी, आईच्या गावात. अक्षय आपल्याला अशी कधी भेटणार हे पोरगी. सिंगल लाईफ आपल्या आयुष्यात हे सुखच नाही. आपल्या आयुष्यात देवाने हे स्क्रिप्ट लिहिताना आपल्या आयुष्याची हे पार्ट स्किप केलाय, गायब केलाय, गाळला आहे. देव म्हणते
ते तुमचे तुम्ही, मी जागा काढले ते तुमचे तुम्ही भरा. फुल एन्जॉयमेंट चालले. ते एकच आहे, अर्धी पोरं पाठी अर्धी पोरं पुढं, सोबत काय कोण एकत्र राहत नाही. ओ मिस झालं गाईज, मिस झालं, जाऊ दे. असं पण काय चांगलं एवढं नव्हतं, मिस झालं. अरे परत मिस केलं. ब्लॉगर, सेकंड ब्लॉगर, कसा विषय मीट्स ब्लॉगर, ब्लॉगर मीट्स ब्लॉगर. विषय दणका विषय म्हणतात त्याला. संग्राम कसला स्पॉट आहे बघा की. चला 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 चालवायचीच आहे आम्हाला. अरे हाय खाली हाय काही परत धुकं चालू झालं. धुकं काय संपत नाही. जाऊ वाटत जाऊ माझं काही नाही वाटाय माझ्या महाबळेश्वरला. हे आता संग्राम धुकं आल्यावरती मला असं वाटतं की आपण महाबळेश्वरला झालोय. हे महाबळेश्वर पण नाही, दार्जिलिंग. एका हॉटेलला थांबलोय सध्या चहा नाश्ता करायला, कारण थंडी खूप आहे. आता चहाची एकदम गरज आहे. हॉटेलचं नाव आहे हेरिटेज वाडी. चला जरा चहा वगैरे घेऊया आणि मग जाऊया पुढे. खूप थंडी आहे. त्यात आणखीन पाऊस, भिजून फुल वाट लागली आता. आद्याला बाकी कोणाला गडबड पहिलं मग वर परत. फोन कुठं आहे पण माझा खाली काय रे, खाली काय इकडून ठेवलाय नाही भिजत फोन त्याच्यात ठेवला ना, नाही भिजत. कुठल्या तरी घराच्या झोपडीत चाललोय आम्ही. काय किती रुपये आहे? काय चालू त्यामध्ये जात होतो आम्ही. 30 रुपये पर पर्सन. जाऊ दे, आम्ही नाश्ता करून घेऊ बाबा, राहू दे. इथं पैसे भरून नेचर बघायचं होतं. आम्ही बोललो गेला उडत. कुणी सांगितलं एवढं पैसे भरायला. चला बसूया. अर्धी माणसं सोडली आपण तिकडं. आणि अशा प्रकारे अटकले आहे बस. तू आणि पुण्याचं का? नाही मी पडत नसतोय. गाईज थोडस आता आम्ही रॅन्डम लोकांना जरा असं मदत करूया, पुण्य करूया जरा. चला सध्या तुझी गरज आहे अमृत, हे मला दे. ओके तर बघा तुम्ही, आम्ही इथे आलो होतो. इथे बस अडकली आहे, तुम्ही बघू शकता. सो आता आम्ही हेल्प करणार आहे. तर बस चालू आहे पण अडकली आहे. ओके तर इथे चालू आहे. ओके चालले. ओके
ओके कमान जोर लगा के जोर लगा के. इथं जिम वाल्यांची गरज आहे. पीएम प्लीज पीएम प्लीज तू खांदा लाव. अमृत स्विच कर नाही काय पुढचं कॅमेरा दिसत नाही म्हणजे मी दिसतोय फक्त. मग तू असं फिरव स्विच कर बोलतोय स्विच कर. जीव दे शिव 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 तू जीव द्यायचा जीव द्यायचा. चांगला काढताय चालू आहे. तो बोलतो कॅमेरा स्विच कर मीच दिसतोय पुढचा नाही दिसत आहे बोलतोय. कॅमेरा फिरव. कॅमेरा असा फिरवायचा असतो रे तुला काय माहित नाही. सीआरला पुढे घ्या सीआरला. तू दिसतोय आता त्यात. सीआरला पुढे घ्या सीआरला. मी हायच रे मला व्हिडिओ सीआर करायचा मला तुझा आधार तिथे व्हिडिओ तू व्हिडिओ कर बरोबर आहे. एक हात मध्ये तिचा हात लावलाय. त्यामध्ये तू फक्त हात नको लाव जक्का पण लाव. मकरन तुझी गरज आहे इथे खालून गाडी उचलायची खालून खालून तू गाडी उचल फक्त बाकी आपोआप गाडीचं काम रस्त्याला काय घ्यायचं इथे दुखतंय. सीआर फक्त वर्गातला सीआर आहे इथं काय संबंध नाही त्याचा. बाहुबली आहे एका हातात सीआरची खलीबाली होईल इथंच. बघा तर इथे बस प्रॉपरच अडकली आहे. खड्डाच बांधलाय तिकडे आईच्या गावात. इथे पूर्णपणे आम्ही सहकार्य करतोय. कमॉन अमृत कमॉन कमॉन अमृत तुझ्यासाठी 5 जणांची गरज आहे. हा सरपंच सरपंच सर सरपंच ओ सरपंच साईडला सारखा सरपंच नाहीतर काय स्पीड टाकले. सरपंच ओ सरपंच गाईज गाईज टायर पूर्णपणे अटकले. दोन्ही साईडचे आता फक्त ढकलूनच निघू शकते किंवा असं कारण टायरची ग्रिप पण संपलेली आहे घासून 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 तर आता आम्ही आता बघूया काय होतंय. लेट्स सी. इथे आमची सगळी पोरं बघा थकले धक्का मारून. हा आमचा काय कामात नसलेला सीआर काय कामाचा नाही तुला प्रेझेंटीच्या टाइमला प्रेझेंटी शीट तर कधी आणलीच नाही आयुष्यात. मी असताना कधीच नाही आणली त्यांनी. धाव की असं धावून बोलायचं असते रे. हा आमचा तिरका नाही रे उभा डबल स्टार्ट कर. सरपंच कडे सरपंच कडे. तर आता आपण आपल्या सरपंच कडे जाऊया. आपला सर्वांचा सरपंच सरपंच गाडी मागे जाऊ दे हो सरपंच जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. आता डायरेक्ट पुढे घ्या पुढे वाढा निघत्या. निघायचं नाही गाडी. हा रोहन तू तापू नकोस. रोहन तू तापू नकोस तू शांत हो. अरे तापत नाही लय डबरा पडल्यावर परत निघायचं नाही. बरोबर आहे तुझं म्हणणं पटतंय मला. हे बघा हे जिमचे असे गडी इथं बसलेत बघत. तिथं जाऊ उचल खांद्याने अशी. हो आला थांबा. चला तर पुन्हा एकदा एक हात मदतीचा आम्ही चाललोय. कमॉन गाईस कमॉन. आपला स्लोगन बोला आपला स्लोगन बोला चांगलं. चला गाडी शुभम ओ सरपंच सरपंच गाडी वर निघल्यावरती आपला स्लोगन बोलायचं आहे बरं का. देवराज तिकडे मागं सर तुझी गरज तिकडे आहे. चला तर पुन्हा एकदा होऊन जाऊ दे धक्का. रिपीट टू हा वर उचल. अरे ही माग कशाला लावलंय ते तुला गाड्या पण माग जर घ्यायची म्हणली सांग रे. माग जास्त पडली म्हणतात कोण म्हणत मागे जास्त फसणार आहे दाद्या. मागे चिकून जास्त आहे. गाडी पुढे येणार नाही खाली गाडी. तुम्ही मागणं दगड घालणार दगड घाला म्हणजे फिरून ती मध्ये येते. सेंटरला आली होती गाडी पुढे निघणार आहे नाही निघणार नाही. तर हे बघा ड्रायव्हर ते पूर्णपणे वैतागलेत. गाडी पुढे मागे करून मागापासून ते प्रयत्न करतायत. हे आमचे सरपंच एक हात योगदानाचा. हा आमचा रोहन
या क्षेत्रातला उत्कृष्ट असा गडी. तर पब्लिक आता आपण निघालोय वर. सगळे पोरं आता पुढे आहेत, बघू शकता तुम्ही. आणि मागून अमृत पण येतोय. मग जाऊया आता पुढे, तुम्हाला व्ह्यू दाखवतो सगळा. अमृतने माझ्याकडे कॅमेरा दिलाय, बोललाय शूट कर. मग करूया थोडं, बघूया मला पण येतंय का. चला मग दाखवतो तुम्हाला. आपण निघालोय कुठं आपण. स्पॉट बघा काही स्पॉट, फक्त स्पॉट. तुम्ही पळताय पुढे म्हणल्यावर ना काय काही स्पॉट असला क्लास आहे ना, मस्त पैकी फुल धुकं झालंय. पार्टी फुल व्हाईट आहे, फुल आणि आज यहाँ कल किधर भटक रहा मैं दर बदर मैं बहता जैसे एक गाईज ब्लॉग मरत आलाय माझ्याकडे. पासून ब्लॉग झालेला, सगळा गँग ब्लॉग झालेला. आता परत आलाय माझ्याकडे, मेन क्रिएटर कडे परत आलाय. आणि एक असा स्पॉट आहे इकडे जायचा प्लॅन होता. प्लॅन तसा होता कास पठारचा, प्लॅन आता बदलत पण चाललाय. तिथे काय आम्ही गेलो ना, आता प्लॅन बदलत चाललाय. जसा मूड बदलतोय तसा प्लॅन सुद्धा बदलतोय, असा विषय. सरका गाडी लोड आहे, गाडीवर लोड आहे. सरका सुट्टी नाही, 35 लाख करणार आहे चला. खाली किताब के जैसा तुम्ही आता मजा बघायला पाहिजे होती. आमरे ह्या ग्रिल वरून कसा आत आलाय. गाईज मी इथून इकडे आलोय, एवढ्या खालून एवढ्यावर. हो आलो बाहेर आलो. तर ये गली से वो गली. तर पब्लिक पोरं आता पलीकडे गेलेत. आमऱ्या पण गेलाय, पण पाणी लय असल्यामुळे काय आपल्याला जायला ना. ते लोक पाक भिजलेत. बघूया आता त्यांचा पण शोध होतो तुम्हाला. तर तुम्ही बघितलंच की पोरं भिजलेत सगळे. त्यामुळे आमऱ्याचा डान्स झाला. आमऱ्या ए घे पाणी. तर गाईज कसा वाटला व्लॉग. तुम्ही आता हा सीन, हे स्पॉट बघितलं तर तुम्ही लाईक केलंच पाहिजे, बरोबर आहे की नाही? भाई लाईक करा. मी आलो ते लेक्चर सोडून आम्ही लेक्चरचं सॅक्रिफाईस करून इथे एवढं तुमच्यासाठी व्लॉग बनवतोय. डॉक्टर सांगे ना की मज्जा होता. डॉक्टर सांगे था भिगोगे तब होगा, फिर भी आम्ही आलोय. अभी मुत खडा होगा. मुत्याचा आणि पडताय सारखा सारखा. स्ट्रगल बघा काही स्ट्रगल. बिन चप्पलाचं एवढ्या दगडांवरून चालत जायला लागते. त्यात पण त्या दगडांवरती आले शेवाळ. एक पाय चुकीचा ठेवला, घसरलो, पडलो, संपला. लागतंय पायाला दगड. तर गाईज हा स्पॉट कव्हर झालेला आहे. हे जाऊ दे रे, जाणार असली तर लय नको करू. कुणाला फोर्स करू नको, जाणार असली जाऊ दे. हा स्पॉट कव्हर परत झाला. नाही कधी मिळाली याची. परत दुसऱ्या नाही कधी स्पॉट वर पहिलं गेर लावते. जो आत्ता गेलाय त्याला परत कधी मिळत नाही. आता थोड्या वेळ साठी धुकं क्लिअर झालेलं. हा संग्राम, आता परत धुकं आले.
गाईस धुका बघा धुका. इथल्या इथे तोंड दिसत नाहीये. हा कॅमेरा नाही खराब झालेला. हे धुका आला एवढं धुकं. झिरो विजिबिलिटी झाले. अबाव 5 मीटर इथून पुढचं काही दिसत नाही. शून्य दिसतंय शून्य. याला बोलतात खरा स्वर्ग. संग्रह कसं वाटतंय? अरे बाप रे बाप. भटक रहा हळू घे केला मी हात हळू घे हळू. पुढचं काय दिसत नाही बाबा भावांनो. फुल व्हाईटिश वेदर झालाय. प्रत्येक गाडीच्या हॅझार्ड लाईट आम्ही चालू ठेवल्या. नाहीतर कोणाला काय दिसणार नाही. कसं आहे वातावरण कसं आहे? छान एक नंबर. पुढचं काय दिसना कोणालाच. पुढचं काय दिसना प्रत्येकाचा डोळ्यावरती गॉगल तेवढा. समोरून गाडी आली तरी पण दिसलीच नव्हती. आमचे जे ड्रायव्हर आहेत की नाही ते बादशाह असल्यामुळं असं आपल्याला काही धोक्याचा विषय नाही. मेरे संग जिंदगी चली और दूर देखूं मैं कहीं. पेट्रोल काढतो जरा थांब. गाईस 1 ते 8 अब तर गाईस एक रॅन्डम स्पॉटवर थांबलेलो आता आम्ही सध्या. 1 to 8 एक रॅन्डम स्पॉटवरती थांबलेलो. जरा डिरेक्शन समजायला. गाईज आत्ता कुठे फायनली थोडं धुकं क्लिअर झालंय. विजिबिलिटी आले. मला आता जरा ब्लॉग वाटतोय जरा 4K शूट होतं असं वाटतंय आता. आणि मी दादा क्लिअर दिसतोय. बाबा मी बोललो काय झालं. क्लोज टर्न आहे क्लोज टर्न. पत्तों के ऊपर से किती बीप करायचं माझी तर इच्छा आहे. घेतो व्हिडिओ सगळ्या कंबाईन करतो रे टाकतो. प्रत्येक व्हिडिओची मला प्रत्येक ऑडिओ मला ऐकत बसायला लागणार. एक सेकंड सोडला. एक तर इथले रस्ते पण खूप खतरनाक आहेत गाईज. इंटरनॅशनल रूट्स इंटरनॅशनल रूट्स ऑफ सातारा. सातारा कधीपासून इंटरनॅशनल झालं आउट ऑफ इंडिया झालं आम्हाला नाही माहिती काय. मला काय मुनवळे धबधबा. ए गाडी मध्ये बंद कर. ब्रेक नाही लगते. ए सतन
थर्ड स्पॉट आय थिंक दिस विल बी द थर्ड स्पॉट. आम्ही हवे घे की फोटो कसा काढतात. चला कैसा ये हा मी काय बोलत होतो कंटिन्यू सध्या बोट क्लब म्हणून एक स्पॉट आहे तिथे चाललोय. खाली किताब के जैसा बघूया किती वेळ लागतोय. सफर थोड्या वेळापूर्वी बराच पाऊस पडत होता. भरपूर म्हणजे भरपूरच पाऊस पडत होता. त्यामुळे तिथे थांबलो. आता घरी जायचा विचार आहे. म्हणजे घरीच जायचं आहे ले जाए असं प्लॅन आहे. बघूया लेट्स सी काय प्लॅन करतो काय नाही. ये गली ते लँडस्लाईड सुद्धा होतात वाटतं. कारण काही माती अशी सरकलेली दिसते मला पाठीमागे. माती फुल असं हे घरते सगळं. थांबू जिंदगी चली येड्या. और दूर देखूं मैं कहीं जाना मुझको अब है वही सोडलाय गुलाब टाकून राहा. पर कल जो काय तुझं काय तुझं नाही आज यहाँ अरे तुम्ही जायची वयाचे कुठेतरी करणं घेऊन. मैं दर बदर मैं बहता जैसे ए चला सगळ्या चला. मला काय माहित नव्हतं बाबा. तर गाईस आपलं फिरून वगैरे सगळं झालेलं आहे. आता निघालोय परतीच्या रस्त्याला म्हणजे घरी जायचा रोडला लागलोय. सगळं फिरून वगैरे झालंय. आता फिरणं बास. आता बॅक टू होम गाईस. आता आमची भागल्या पावसा बिवसाने सगळं. आणि थंडी वाजायला लागल्या. थंडी अड्या सगळ्यांना लागलेल्या भुका. म्हणून आता थांबले जरा. भाजलेली कणस खायला मस्तपैकी शेतातून तोडलेले ताजे कणस लगेच भाजून लगेच खायची. आपण तरी बाराचं नाही भाऊ. पर कल जो एक नया आज यहाँ तीन गाड्या झाल्या. 3 गाड्या पुढे गेल्या. संग्रह कणीस भाजून झालेलं आहे. आता मस्तपैकी खाऊया आणि थेट घरी. बाकीचे जाण्या दुसऱ्याकडे प्लॅन आहे जायचा बाकीच्या मुलांचा. पण आपल्याला घाई आहे भरपूर. त्यामुळं घरी निघण्यातच चांगलं आहे. नाहीतर मग घरची पुन्हा कुठं पाठवणार नाही. हा गरम आहे जाम. बघा तर काही ह्या व्हिडिओमध्ये ऑडिओ रेकॉर्ड नाही झालेला. तिथे आम्ही कणसं वगैरे खाल्ले आणि त्यानंतर निघालो घरी. अंधार खूप पडायला लागलेला म्हणून मी पुढे काही रेकॉर्ड केलं नाही. तर जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. मी माझी इंस्टाची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तर इंस्टाग्रामवरती जाऊन त्यालासुद्धा तुम्ही फॉलो करा. आणि असेच ब्लॉग बघत राहायचे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा तुम्ही. भेटूया आणखीन एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. कैसा ये सवाल